हाय, हॅलो, नमस्कार. मी अंजली स्वागत करते आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. छान सुंदर अशी सकाळ होऊन कामाला माझी सुरुवात झाली होती आणि माझं सगळं आवरलं होतं. पण आज मला किचनचं थोडी डीप क्लिनिंग करायची होती, कारण खूप दिवस झालं मी इथं शिफ्ट झाली आहे तेव्हापासून माझी क्लिनिंगच नव्हती. एकदा मी केलं होतं, पण एवढं जास्त क्लिनिंग नव्हतं केलं. त्याच्यामुळे मग आवरायला घेतलं. सर्वात पहिल्यांदा तर पूर्ण 4ही रूममधला झाडू वगैरे मारून घेतला, म्हणजे हॉल, किचन, बेडरूम वगैरे इथला सगळा झाडू स्वच्छ मारून घेतला. झाडू वगैरे मारून झाल्यानंतर मस्त असा चहा केला, कारण चहा पिल्याशिवाय तर मला पुढच्या कामाला एनर्जी आलीच नसते. आणि त्याच्यानंतर मग ही रॅक जी होती ती रॅकवरची पूर्ण भांडी नंतर काढली घासण्यासाठी. आणि सगळ्यात पहिल्यांदा तर ती रॅक मी व्यवस्थित क्लीन केली आणि त्याच्यानंतर ती बाहेर उन्हाला सुकायला ठेवली. रॅक व्यवस्थित क्लीन करून उन्हामध्ये सुकत ठेवली आणि त्याच्यानंतर जेवढ्या काही माझ्याकडं बरण्या आहेत त्या सगळ्या रिकाम्या केल्या, कारण प्रत्येक ह्याच्यात काही ना काहीतरी वस्तू होतीच. आणि मग मी प्रत्येक व्यवस्थित सगळी रिकाम्या केल्या. काही थोड्याशा पिशव्यांमध्ये केल्या रिकाम्या आणि काही मग जास्त वस्तू होत्या त्या मग पातेले वगैरे अशामध्ये रिकामं केलं. आणि मग नंतर घासायला घेतल्या त्या बरण्या. बरण्या वगैरे सगळ्या रिकामे केल्यानंतर मी गॅस फक्त पुसून घेतला, कारण मी रात्रीच गॅस घासून घेतला होता आणि सकाळी थोडासा खराब झाला होता, पण तो मी व्यवस्थित पुसून घेतला, कारण नंतर मला पुन्हा घासावा लागलाच असता तो. त्याच्यामुळे मग व्यवस्थित क्लीन केला आणि किचनच्या खाली सरकवून ठेवला, की जेणेकरून वरतून पाणी वगैरे काही पडू नये. कारण मला आज पूर्ण किचन क्लीन करायचा होता, कारण खिडकीच्या वगैरे इथं खूप खराब झालं होतं आणि मी ते क्लीन केलेलंच नव्हतं. खूप दिवस झाले, 1 महिना तरी होत आला असेल. त्याच्यामुळे मग ते सगळ्यात पहिल्यांदा मी केलं आणि गॅस व्यवस्थित खाली ठेवून घेतला आणि त्याच्यानंतर मग बरण्या घासायला सुरुवात केली. बरण्या वगैरे पूर्ण घासून झाल्यानंतर मी बाहेर नेऊन त्या सुकत ठेवल्या उन्हाला. आणि त्याच्यानंतर मग बरण्यांची जी झाकण होते ते घासायला सुरुवात केली, म्हणजे तोपर्यंत बरण्या निथळतील. मग त्याच्यानंतर ते झाकण वगैरे सगळे व्यवस्थित घासून पुन्हा मी ते पण बाहेर नेऊन ठेवले.
ऑलमोस्ट सगळी भांडी वगैरे घासून झाल्यानंतर ना बाहेर उन्हात नेऊन सुकत ठेवली आणि त्याच्यानंतर ना खिडकी आणि किचन वगैरे सगळा मला आवरायचा होता, कारण खिडकी खूप जास्त घाण झाली होती. ती फोडणी वगैरे दिल्यामुळे ना पूर्ण असं तेलकट तेलकट त्याच्यावरती थर झाला होता आणि त्याच्यामुळे का नाही आणि स्टाईल वगैरे पण एवढा खराब झाल्या होत्या की त्या घासायला ना माझ्या हाताला सुद्धा येत नव्हतं. त्याच्यामुळे मला अनायाशी वर चढावं लागणारच होतं. त्याच्यामुळे मग वर चढले आणि व्यवस्थित ते सगळं क्लिनिंग करून घेतलं. खिडकी आणि टाईल्स वगैरे क्लीन करून झाल्यानंतर पुन्हा मग ना मी किचन क्लीन करायला घेतला, कारण किचन तर काय डेली वगैरे मी स्वच्छ करतेच. त्याच्यामुळे किचनवर एवढं काही नव्हतं. त्याच्यामुळे तो 5-10 मिनटातच माझा क्लीन झाला. किचन वगैरे पूर्ण क्लीन झाल्यानंतर ना मी किचनच्या खाली गॅस ठेवला होता, तो पुन्हा वरती ठेवला आणि तो पुन्हा एकदा व्यवस्थित पुसून घेतला. आणि त्याच्यानंतर ना आता एवढं सगळं क्लिनिंग केलं आणि मिक्सर कशाला तसाच ठेवायचा. तसं म्हणायला गेलं तर मी रोज मिक्सर पुसून घेते, कारण मिक्सर माझं सगळ्यात जास्त आवडती गोष्ट आहे. त्याच्यामुळे ना तरी पण मी पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित क्लीन केलं आणि झाकून व्यवस्थित पुन्हा किचनवरती ठेवला. आणि याच्यानंतर मग ना पुन्हा मांडणी पुसायला घेतली, कारण मांडणीवरती पण भरपूर धूळ बसलेली होती. मग तीसुद्धा छान ओले कपड्यानं पुसून घेतली, कारण मला लगेच भांडी लावायची होती. कारण एकदा मी बसले ना की मग पुन्हा मला काम करू वाटत नाही. मग पुन्हा असं वाटतं की नाही नको नंतर करायला येईल. तर त्याच्यामुळे आज ना मी असं ठरवलं होतं की आज बसायचंच नाही. पूर्ण काम असेल ते पूर्ण सगळं संपवायचं आणि त्याच्यानंतरच मग आराम करायचा. मांडणी वगैरे पुसून झाल्यानंतर ना मग मी लगेच भांडी लावायला घेतली, कारण माझी भांडी जास्त नाही आहेत, थोडीशीच भांडी आहेत. पण ती ना मला असं व्यवस्थित मांडायला जमत नाहीत, कारण माझी मम्मी इतकी छान भांडी मांडते. त्याच्यामुळे ना मी काय करत होते, सगळ्यात पहिल्यांदा लावून बघत होते हे कसं दिसतंय आणि त्याच्यानंतर मग ते पुन्हा मी काढून व्यवस्थित पुन्हा लावत होते. कारण ज्यावेळेस मी शिफ्टिंग केलं त्या टायमिंगला माझी मम्मी आली होती. त्याच्या वेळेस माझ्या मम्मीने सगळी भांडी मला लावून दिली होती. मग त्यानुसारच मी भांडी लावत होते. पण आता ती काढल्यानंतर पुन्हा मग माझं थोडंसं कन्फ्युजन होत होतं की मी नक्की भांडी कशी लावू. त्याच्यामुळे मग मी एकदा लावत होते. आधी व्यवस्थित दिसलं तर ठीक आहे, नाहीतर मग इकडून तिकडे तिकडून इकडे ते भांडं सारखं माझं सुरूच होतं. मग ऑलमोस्ट मी भांडी व्यवस्थित लावून घेतली, इकडून तिकडे चालूच होतं माझं ते, कारण माझ्या मम्मीसारखी भांडी खरंच मला लावायला येत नाहीत. भांडी वगैरे लावून झाल्यानंतर ना मग पुन्हा किचनवरची रॅक लावायला घेतली. किचनवरच्या क्रॅकला जास्त काही भांडी नसतात, तिथे फक्त कप आणि ताट वगैरे मी असंच काहीतरी ठेवते, डिश वगैरे. पण तीही व्यवस्थित लावून घ्यायची होती, कारण मला सगळं एकदम परफेक्ट लागतं. थोडी जरी वस्तू माझी इकडची तिकडे झाली ना तरीही माझी चिडचिड होते. त्याच्यामुळे मग ते सगळं व्यवस्थित लावून घेतलं आणि त्याच्यानंतर ना मग बरण्या मी बाहेरून आणल्या होत्या.
त्या पुसून घेतल्या मी. सुकलेल्या तर होत्या तरी पण पुन्हा एकदा पुसून घेतल्या आणि त्याच्यामध्ये ना सगळं व्यवस्थित मी भरून ठेवलं. ऑलमोस्ट सगळ्या बरण्यामध्ये सगळं सामान भरून घेतलं आणि त्याच्यानंतर ना त्या लावायलासुद्धा घेतल्या आणि जशा होत्या तशाच व्यवस्थित मी लावून घेतल्या. सगळं काम पूर्ण आवरल्यानंतर ना मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित झाडू मारून घेतला, कारण सामान वगैरे भरताना ना थोडंसं खाली सांडलं होतं ते. मग ते व्यवस्थित क्लीन करून घेतलं. सगळं काही आवरून झाल्यानंतर ना असं काही होता किचनचा लुक. सो कसा वाटला हा ब्लॉग कॉमेंट्स करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चलो बाय.